Ready? Yes! Okay, we have studied tenses today, and in that tense, now at present, we are going to use helping verbs in present tense with the 7 pronouns. समजलं सगळ्यांना? 7 pronouns सोबत आपण helping verbs चा वापर करायचा आहे आणि ऍक्शन मध्ये परफॉर्म करायचे. सगळ्यात पहिले मला सांगा किती फॉर्म्स आर देयर? हाऊ मेनी फॉर्म्स आर देयर? 3. Which is first? पहिला कोणता आहे? Plural. पहिला फॉर्म कोणता आहे? Plural. दुसरा फॉर्म कोणता आहे? Has. दुसरा फॉर्म कोणता आहे? Has. तिसरा फॉर्म कोणता आहे? Am, is, are. आता ह्या सगळ्या हेल्पिंग वर्ब्सचा आपण 7 प्रोनाउन सोबत वापर करायचा आहे. All are supposed to do actions. 1, 2, 3, start. I do. I do. You do. You do. We do. We do. They do. They do. He does. He does. She does. She does. It does. It does. Tanishka does. Tanishka does. कोणतं पण एक सिंग्युलर नाव असतं ना कुठल्या पण एका मुलीचं किंवा मुलाचं त्याला पण आपण काय लावतो? डज वापरतो. लक्षात ठेवायचे. प्लुरल्सला आपण डू लावतो, सिंग्युलर्सला आपण डज लावतो. सगळ्यांना कळालं? आता दुसरा फॉर्म कोणता आहे? दुसरा फॉर्म कोणता आहे? कोणता फॉर्म आहे? आता माझी सगळी छान मुलं माझ्यासोबत ऍक्शन करणार आहे. कमा आय हॅव. यू हॅव. तुम्ही म्हणा आता. व्हेरी गुड. आणि सगळ्यात शेवटचा कोणता आहे फॉर्म? एम, इज, आर. कोणता फॉर्म आहे? एम, इज, आर. आता कोणत्या प्रोनाउनला कोणता हेल्पिंग वर्ब लागतो ते तुम्ही मला ऍक्शन करून दाखवायचे. कमाल. सगळ्यांना कळालं? ओके. आता काय करायचं आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे ना एक सेंटेन्स बनवायचा आहे. 7 प्रोनाउन्सला त्या वर्डशी आपण सेंटेन्स बनवायचं आहे. बघा. हा. आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. हा. यू प्ले क्रिकेट. ऍक्शन करा. हा. यू प्ले क्रिकेट. हा. वी प्ले क्रिकेट. हा. प्ले क्रिकेट. व्हेरी गुड. आता ही प्लेज एस लावायचं. सिंग्युलरला काय लावायचं? एस. आता म्हणा. हा चला. ही प्लेज क्रिकेट. हा. शी प्लेज क्रिकेट. हा. ही प्लेज क्रिकेट. हा. तनिष्का. तनिष्का प्लेज क्रिकेट. ऑल ऑफ यू क्लॅप हँड्स हिअर. आता सांगा. आता स्पीक वर्ड घ्यायचं. आपल्याला काय घ्यायचंय? स्पीक. आय स्पीक इंग्लिश.